आवाज जनतेचा। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरके वाशिम यांच्या आदेशानुसार आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिसोड पोलीस स्टेशन येथून जय लखमा DMLT अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड आणि आयुर्वेद महाविद्यालय देगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त रिसोड शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन केले आहे। या रॅलीकरिता हिरवी झेंडी देण्यात आली। या रॅलीमध्ये श्री बाळासाहेब दराडे रिसोड नायब तहसीलदार, श्री प्रशांत पवार सर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय रिसोड, शिवचरण डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिसोड नगर परिषद मुख्याधिकारी श्री शिवदास साहेब, साधनाताई गवळी पाटील, संचालिका आयुर्वेद महाविद्यालय देगाव, वाशिम जिल्हाध्यक्ष राज्य पत्रकार संघ अध्यक्ष निनाद भाऊ देशमुख, रिसोड तालुका अध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रिसोड तालुका अध्यक्ष पत्रकार संघ सतीश मांधळे, रवी भिसे सर, जिल्हा पर्यवेक्षक जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय वाशिम, श्री गोरे सर, आयुर्वेद महाविद्यालय देगाव, कॉलेज सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वाशिम, आरोग्य जिल्हा सेलचे अध्यक्ष केशव गरकळ, संचालक सचिन गाजरे, जय लखमा DMLT कॉलेज रिसोड, संचालिका अर्चना सचिन गाजरे, जय लखमा DMLT कॉलेज रिसोड, गिरधर भाऊ शेजूळ, सरकटे भाऊ सुधाकर निखाडे, गायकवाड मॅडम रिसोड येथील जय लखमा DMLT कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रॅलीची सुरुवात रिसोड पोलीस स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक ते भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली काढण्यात आली। आयुर्वेद महाविद्यालय देगाव येथील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या जागतिक एड्स रॅलीकरिता उपस्थित राहून रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला। रिसोड येथील साईबाबा ऑटो चालक मालक युनियनचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य, जय लखमा ॲम्ब्युलन्स चालक मालक उपस्थित होते। उपसंपादक प्रदीप देशमुख। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।